रामराम शेतकरी मित्रांनो, अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन योजना जाहीर केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री सूर्योदय योजनेत लोकांना वीज बिलातून दिलासा मिळणार आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे वीज बिल कमी करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेबाबत अगदी सविस्तर माहिती, नेमका या योजनेत अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणकोणती लागतात, संपूर्ण ए टू झेड माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या के मराठी GR या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील. चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते आता अगदी सविस्तरपणे पाहूया. शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत सरकारकडून 1 कोटीहून अधिक घरावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे. देशात दुर्गम भागातील घराघरात वीज पोहोचावी आणि वीज बिलाचा भार कमी व्हावा यासाठी सरकारकडून ही खास योजना राबवण्यात येत आहे. घरावर बसवलेल्या सोलर पॅनल सिस्टीममुळे वीज निर्मितीचे साधन हे उपलब्ध होणार आहे. या विजेचा वापर घरगुती कामात करता येणार आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर का या योजनेत अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी नेमकी पात्रता काय आहे ते आता आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ फक्त भारतीयांनाच मिळणार आहे. या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 किंवा 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. अर्ज करताना सर्व कागदपत्रे बरोबर असणे आवश्यक आहे. अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी संबंधित नसावा. मग त्याच्यासाठी नेमकी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आता आपण पाहूया. त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराची 2 फोटो आणि शिधापत्रिका इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत. मग शेतकरी मित्रांनो, नेमका अर्ज कसा करायचा ते आता आपण पाहूया. शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या अधिकृत पोर्टलवर म्हणजेच solarrooftop.gov.in या अधिकृत पोर्टलवर जायचं आहे. यानंतर तुम्हाला होम पेजवर अप्लाय निवडायचं आहे. आता तुमचे राज्य आणि जिल्हा हा निवडायचा आहे आणि उर्वरित माहिती ही प्रविष्ट करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही वीज बिल क्रमांक, वीज खर्चाची माहिती आणि मूलभूत माहिती भरल्याच्या नंतर पुढे सौर पॅनल या तपशीलवर प्रविष्ट करायचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या छताचे क्षेत्रफळ हे तुम्हाला मोजायचे आहे आणि ते भरायचे आहे. तुम्हाला छताच्या क्षेत्रफळानुसार सोलर पॅनल निवडून लावावे लागतील आणि अर्ज सबमिट करावा लागेल. अर्ज पूर्ण केल्यानंतर सरकार या योजनेअंतर्गत सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदानाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अगदी ही सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचे जर का काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये करा आणि याविषयी असेच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी GR या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.